आपण रक्त जाळून जे काही हे तयार केलेलं आहे हे कुठंतरी कोसळतंय आणि कार्यकर्त्यावर अन्याय होतोय. त्याच्यामुळे मला वाईट वाटतंय आणि हीच घटना हीच गोष्ट मी माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या कानावर घालणार आहे. काल मी मुंबईला गेलो होतो, परंतु सभेसाठी ते नागपूरला गेलेले असल्यामुळे त्यांच्याशी माझी चर्चा झाली नाही. एकनाथ शिंदे साहेब नेहमी म्हणतात की आता कार्यकर्त्याच्या निवडणूक आहे आणि कार्यकर्त्याच्या निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थाने ह्या सगळ्या लोकांनी कार्यकर्त्याला न्याय दिला पाहिजे. परंतु कुठेतरी आपण बघतोय मिटिंगा घेतल्या जातात, यादी बनवली जाते, मुंबईला पदाधिकाऱ्याची यादी पाठवली जाते, ती जिल्हा प्रमुख म्हणून मला कळवली जात नाही, माझ्याशी चर्चा केली जात नाही. पालकमंत्र्यांनी गेल्या 4-5 वेळेस त्यांच्या बंगल्यावर बैठका घेतल्या, संभाव्य उमेदवार कोण असले पाहिजे याच्या बाबतीमध्ये चर्चा केली. कोर कमिटीमध्ये माझं नाव आहे. साहजिकच जेव्हा एखादा कार्यकर्ता अगदी मनापासून पक्षासाठी काम करतो आणि त्यानंतर त्याला डावलं जातं तर निश्चित त्याच्या मनाला कुठंतरी वेदना होतात, वाईट वाटतं. आणि स्वाभिमानाची जी शिकवण आहे की जी आम्हाला एकनाथ शिंदे साहेबांनी शिकवलेली आहे की बाळासाहेबांनी शिकवलेला स्वाभिमान आपल्याला घेऊन राजकारण करायचंय, स्वाभिमान गहाण टाकून आम्हाला राजकारण करायचं नाही. आणि प्रत्येकाला वाटतं की हा पक्ष मोठा झाला पाहिजे, पक्ष मोठा झाला की कार्यकर्ता साहजिकच मोठा होतो. परंतु हे सगळं जेव्हा दिसतंय की हे कुठंतरी थांबलं पाहिजे, सगळे, मी कोणाचं नाव घेणार नाही, परंतु सगळेच्या सगळे लोक नाराज आहे. बोटावर मोजण्या इतके लोक की जे त्यांच्या आजूबाजूला राहतात तेच खुश आहे. पण ज्या वेळेस खऱ्या अर्थानं महानगरपालिकेची निवडणूक लढायची वेळ येईल त्यावेळेस ते लोक सुद्धा त्यांच्यासोबत राहणार नाही, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. मी आज का एकनाथ शिंदे साहेबाकडे जातोय, का मी श्रीकांतदादा शिंदेना संपर्क करण्याचा प्रयत्न करतोय की कुठेतरी थांबवा, कार्यकर्ता तुटतोय, याच्यासाठीच मी सांगतोय. मला जायचं तर मी हे कशाला करत बसू. शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजेंद्र जंजाळ सध्या नाराज आहेत आणि ते भाजपच्या वाटेवर आहेत अशी चर्चा आहे. ते स्वतः आपल्या सोबत आहेत. तुम्ही नाराज आहात आणि तुम्ही भाजपच्या वाटेवर आहात अशी चर्चा सुरू आहे. तुम्ही नेमकं नाराज कशासाठी आहात, काय कारण आहेत? नाही, नाराज म्हणजे गेल्या 2.5 ते 3 वर्षामध्ये शिवसेनेचा जिल्हा प्रमुख म्हणून या जिल्ह्यामध्ये चांगली संघटनेची बांधणी केलेली आहे. लोकसभा आणि विधानसभा दोन्ही निवडणुकीमध्ये पक्षाला चांगलं यश मिळवून देण्यामध्ये खारीचा का होत नाही आमचा वाटा आहे. परंतु आता जेव्हा खऱ्या अर्थानं कार्यकर्त्याच्या निवडणूक आल्या, म्हणजे महानगरपालिकेच्या निवडणूक आल्या, तर त्या नियोजनामध्ये मला कुठेही सहभागी करून घेतलं जात नाही. पालकमंत्र्यांनी गेल्या 4-5 वेळेस त्यांच्या बंगल्यावर बैठका घेतल्या, संभाव्य उमेदवार कोण असले पाहिजे याच्या बाबतीमध्ये चर्चा केली. कोर कमिटीमध्ये माझं नाव आहे, जी एकनाथ शिंदे साहेबांनी जाहीर केलेली आहे. आणि निश्चितच जे कार्यकर्ते आज पक्षामध्ये आलेले आहेत त्यांच्यामध्ये कुठंतरी भावना झाली की आता ह्या पक्षामध्ये कदाचित आपल्याला न्याय मिळणार नाही. एकनाथ शिंदे साहेब नेहमी म्हणतात की आता कार्यकर्त्याच्या निवडणूक आहे आणि कार्यकर्त्याच्या निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थाने ह्या सगळ्या लोकांनी कार्यकर्त्याला न्याय दिला पाहिजे. परंतु कुठेतरी आपण बघतोय मिटिंगा घेतल्या जातात, यादी बनवली जाते, मुंबईला पदाधिकाऱ्याची यादी पाठवली जाते, ती जिल्हा प्रमुख म्हणून मला कळवली जात नाही, माझ्याशी चर्चा केली जात नाही. नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये निरीक्षक पाठवले जातात, त्याच्या बाबतीत माझ्या सोबत काही चर्चा झालेली नाही. आणि त्याचा परिणाम असा झाला, आपण बघितलं असेल की फुलंब्री नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये आमचा नगराध्यक्षाचा कॅन्डिडेट आणि 3 उमेदवार हे बी फॉर्म सहित भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतात. म्हणजे इथं पक्षाचं जे नुकसान जे दिसतंय ना, मला दिसतंय समोर की आपण रक्त जाळून जे काही हे तयार केलेलं आहे हे कुठंतरी कोसळतंय आणि कार्यकर्त्यावर अन्याय होतोय. त्याच्यामुळे मला वाईट वाटतंय आणि हीच घटना हीच गोष्ट मी माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या कानावर घालणार आहे. काल मी मुंबईला गेलो होतो, परंतु सभेसाठी ते नागपूरला गेलेले असल्यामुळे त्यांच्याशी माझी चर्चा झाली नाही. निश्चितच आम्ही त्यांना नेते आणि दैवत म्हणतो, आमचे एकनाथ शिंदे साहेब, श्रीकांतदादा शिंदे यांच्या कानावर निश्चित ही सगळं सांगणार आहे. आणि शाखा प्रमुख ते या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शिंदे साहेबांचा जो राजकीय प्रवास आहे त्यांना कार्यकर्त्याच्या भावना कळतात आणि निश्चित या कार्यपद्धतीमध्ये बदल होईल अशी मला अपेक्षा आहे. बरोबर. पण तुमचा रोख हा पालकमंत्र्यांवर आहे, पण पालकमंत्र्याचे एक विश्वासू सहकारी म्हणून तुमची ओळख होती. तो विश्वास सार्थ केलाय. जी जबाबदारी माझ्यावर टाकलेली आहे ती जबाबदारी मी पूर्ण केलेली आहे. विश्वास मग माझा तो विश्वास गमावला कुठं गेला आणि का आज मला या सगळ्या प्रक्रियेतून बाहेर ठेवलं जातं, हा पण प्रश्न आहे. आणि साहजिकच जेव्हा एखादा कार्यकर्ता अगदी मनापासून पक्षासाठी काम करतो आणि त्यानंतर त्याला डावलं जातं तर निश्चित त्याच्या मनाला कुठंतरी वेदना होतात, वाईट वाटतं. आणि स्वाभिमानाची जी शिकवण आहे की जी आम्हाला एकनाथ शिंदे साहेबांनी
शिकवलेली की बाळासाहेबांनी शिकवलेला स्वाभिमान आपल्याला घेऊन राजकारण करायचंय. स्वाभिमान गहाण टाकून आम्हाला राजकारण करायचं नाही. 4-5 दिवसापूर्वीच महिला जिल्हाध्यक्ष शिल्पा राणी वाडकर या भाजपमध्ये गेल्या. तुमची ही एकट्याची खदखद आहे का या जिल्ह्यातल्या शिवसैनिकाची ती स्थिती आहे? शिल्पा राणी वाडकर भाजपमध्ये गेल्या ह्या अगोदरची पार्श्वभूमी सांगतो. त्यांनी अशाच कारणामुळे राजीनामा दिला. 4 दिवस त्यांनी वाट बघितली, कोणीच त्यांना संपर्क केला नाही. मग तुम्हाला कार्यकर्त्याची जर गरज नसेल तर तिला पण निश्चित त्याच्या राजकीय भवितव्यासाठी निर्णय घेणं आवश्यक आहे. म्हणून ती भाजपमध्ये गेली. तिला भाजपमध्ये जायचं असतं तर राजीनामा न देता ती भाजपमध्ये जाऊ शकली असती. तुम्ही उघडपणे पालकमंत्र्यांच्या संदर्भात ही तक्रार करताय, नाराजी व्यक्त करताय. पक्ष म्हणून दखल घेतली जाईल असं तुम्हाला वाटतं? निश्चित पक्ष म्हणून दखल घेतली जाईल आणि पक्षाने जर दखल घेतली नाही तर मला स्वतःला असं समज होऊन जाईल की मी चुकलोय, ते चुकलेलं नाही. पण तुम्ही एकट्यात तुमची ही खदखद नाही तर आमदार खासदारांची आहे, सगळ्यांची आहे असं तुमचं मत आहे? सगळ्यांची हीच खतखत आहे. सगळ्यांनी खऱ्या अर्थानं हे सगळं उभं करण्यासाठी खूप परिश्रम घेतलेले आहेत आणि प्रत्येकाला वाटतं की हा पक्ष मोठा झाला पाहिजे. पक्ष मोठा झाला की कार्यकर्ता साहजिकच मोठा होतो. परंतु हे सगळं जेव्हा दिसतंय की हे कुठंतरी थांबलं पाहिजे. सगळे, मी कोणाचं नाव घेणार नाही, परंतु सगळेच्या सगळे लोक नाराज आहे. बोटावर मोजण्या इतके लोक की जे त्यांच्या आजूबाजूला राहतात तेच खुश आहे. पण ज्या वेळेस खऱ्या अर्थानं महानगरपालिकेची निवडणूक लढायची वेळ येईल त्यावेळेस ते लोक सुद्धा त्यांच्यासोबत राहणार नाही, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. तुम्ही मुंबईला काल गेला होता, शिंदे साहेबांच्या समोर हे तुमचं गाऱ्हाणं मांडणार आहात असं तुम्ही सांगताय. पण तत्पूर्वी पालकमंत्री संजय शिरसाट जे इथले मंत्री आहेत त्यांना काही तुमचं हे दुखणं सांगितलं किंवा तुमची नाराजी जी काय त्यांना सांगितली होती का? त्यांच्याशी माझी 3 ते 4 वेळेस चर्चा झालेली आहे. दरवेळेस ते म्हणतात ठीक आहे, मी सांगतो, आपण सगळे एकत्रित काम करू. पहिल्या दिवशी असं सांगतात आणि दुसऱ्या दिवशीच उमेदवाराच्या बैठका लावतात आणि त्यालाच मला बोलवत नाही. म्हणजे बोलणं वेगळं आणि करणं वेगळं आणि न समजण्या इतके आता कोणी लहान राहिलेलं नाही. सगळे माझं सोडा पण प्रत्येक कार्यकर्ता हुशार झालेला आहे. याचा अर्थ असा होतो की पालकमंत्रीच तुम्हाला प्रत्येक ठिकाणी डावलत आहेत. डावलं ते म्हणून तर ही सगळ्या गोष्टी होत आहे. ह्या सगळ्या गोष्टी होत असताना आणखी एक चर्चा आहे की तुम्ही भाजपमध्ये जाणार. हे बघा, भाजपमध्ये जायचंच असतं तर मी हे आरोप किंवा या पक्षाबद्दल एवढी सहानुभूती, पक्ष पडतोय, पक्ष तुटतोय हे सांगत बसलो नसतो. मला जायचं असतं निघून गेलो असतो कधीच. मी आज काय ऐकणार शिंदे साहेबाकडे जातोय, काय मी श्रीकांतदादा शिंदेना संपर्क करण्याचा प्रयत्न करतोय की कुठेतरी थांबवा, कार्यकर्ता तुटतोय, याच्यासाठीच मी सांगतोय. मला जायचं तर मी हे कशाला करत बसू. या सगळ्या परिस्थितीवरून पुढच्या महानगरपालिका जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये काय परिस्थिती उद्भवेल असं तुम्हाला वाटतं? आता ज्या नगरपालिकेच्या निवडणुका लागलेल्या आहे, आता त्याच निवडणुकीचा निकाल आल्यानंतर चित्र स्पष्ट होईल. ही राजेंद्र जंजाळ यांची खदखद होती, नाराजी होती आणि ती नाराजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे पुत्र खासदार शिंदे यांच्या समोर ते मांडणार आहेत. काल त्यासाठीच मुंबईला गेले होते. त्यांची दखल पक्ष घेईल असा त्यांना विश्वास वाटतो आहे. पण छत्रपती संभाजीनगरमध्ये बाले किल्ला म्हणून शिवसेनेची ओळख आहे. त्याचे 2 भाग झाले. 2 भागानंतर दोन्ही ठिकाणी गत अत्यंत विचित्र अशी दिसते आहे. कारण त्या पक्षामध्ये कोण राहील की नाही अशी सध्या चर्चा सुरू आहे. कारण मागच्याच आठवड्यात शिल्पा राणी वाडकर या महिला जिल्हाध्यक्ष, जिल्हाप्रमुख भाजपमध्ये गेल्या आणि आता स्वतः जिल्हाप्रमुख जंजाळ हे नाराज आहेत. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.